साहेबांचा आपल्या ह्या मंचकावर सोबतीला आरके सर जोडले जात आहेत, रवींद्रजी काथोड पालवी सर या शुभ सन्मानासाठी माहिती उद्गारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि आम्ही एक मोमेंटो देत आहोत अब्दुलभाई बच्चू शेख साहेबांना. धन्यवाद. आणि रोहिदास आपण या मस्त खेळला रोहिदास, कीप इट अप. तुला लाख लाख शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी सुद्धा, आणि तुझ्यासाठी अनेक बक्षीस इथे तयार आहेत. या सुंदर ट्रॉफी देतील आमचे सन्मानी बारामजी दिवाणी साहेब, माजी सरपंच, आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्या. तसेच आर के पालवी सर आपण पण द्या. आईच्या नावाने स्वर्गीय शेवंताबाई पालवी यांच्या स्मरणार्थ आम्हाला अरविंद पालवी साहेबांनी या ट्रॉफी सुपूर्द केल्यात, आणि तो प्राप्त करतोय रोहिदास नावाचा मॅचचा हा फलंदाज क्रिकेटर. पुष्पगुच्छ सुद्धा अगदी प्रेमाने मिळालं बघा रोहिदास तुला. आर के सरांनी सडल हाताने तुला पुष्पगुच्छ दिले. मॅचच्या ट्रॉफी सुंदर तुझ्या हातामध्ये शोभत आहे. आणि थंड पेय मिरिंडा आमचे चौधरी मंडळीने आम्हाला पुरस्कृत केलेला मिरिंडा, संदीप चौधरी आणि आदेश चौधरी पुरस्कृत. कुछ मिठा हो जा आणि सोन पापडी. बघा आनंद, काय माहोल तयार झालाय. प्रत्येकाला इथे हेवा वाटतो. आनंद गगनात मावेनासा झालाय. रामदासजी पालवी सुद्धा उभे राहिले, त्यांना सुद्धा आनंद झालाय. आणि रोहिदासला वाटलं की माझं किती तुम्ही कौतुक करतात, वारंवार त्याला पुष्पगुच्छ मिळतो. रोहिदास मस्त. चला तुला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा रोहिदास. कीप इट अप. धन्यवाद मान्यवर. आणि आता कमिटी बॉस मी तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. प्रसन्न चव्हाण सर, वेलकम इन द कमिटी बॉस. धन्यवाद. थँक्यू सो मच. विलासजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने हा यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. विलासजी भोईर साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित शुभ सन्मान आपण करतोय. मायची आपुलकीची दमदार उबदार शॉल, महाराष्ट्राचं महावस्त्र आणि त्या सोबतीला स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित देखील करणार आहोत. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन देखील आपण सन्मानित करतोय. आपण आता थोड्याच वेळामध्ये मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. प्रचित 11 खांडपे विपक्ष वाशी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी परिसरामधील एक नामांकित संघ, आमचे अत्यंत जवळचे मित्र ओमकार, ज्यांना भिवंडीचा बुमरा म्हणून ओळखले जातात, असे ओमकार इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिली ओव्हर फार महत्वाची असणारे ओमकारची. ओमकार पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे. फार चांगली गोलंदाजी, ॲक्युरेसी ही अत्यंत ओमकार मध्ये आपल्याला पाहायला मिळते. समवेत आपल्याला भरपूर सारे खेळाडू देखील पाहायला मिळतात. यंगस्टरने भरलेला हा संघ आहे, ज्यामध्ये सहसा बघायला गेलं तर 30 वर्षाखाली सर्व खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. 30 म्हणजे खऱ्या अर्थानं नॉट यंगस्टर, पण तरी देखील घराचं कामकाज सर्व सांभाळून हे सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार ला आपण पाहणार आहोत. भिवंडी क्रिकेटचा बुमरा म्हणून ज्याची ओळख आहे. बघूया ओमकारच्या वतीने कशी कामगिरी होईल. त्याच्या समवेत 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. टीम अष्टविनायक क्रिकेट संघ वासिन संघाच्या वतीने सायक सागर आणि सुयोग असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोडी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओमेकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् तन्नो दन्ति प्रचोदयात् तन्नो दन्ति प्रचोदयात्. निश्चयासे महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला खऱ्या अर्थानं अभिवादन करून समलोचन कक्षातून मी प्रसन्न जवान तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2026 हे देखणं दैदीप्यमान आणि रुबाबदार पर्व. मॅच क्रमांक 2. एकीकडे वासिन संघ आपल्याला पाहायला मिळेल तर दुसरीकडे संघ खांडपे पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती ओमकारला आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं ओमकारची ऍक्शन अतिशय वेगळी आहे. जसप्रीत बुमरा सारखी ऍक्शन घेऊन तो मैदानावरती नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. टाइम देखील नोट करण्यात आलाय, याची देखील नोंद करून घ्यायची. भारतीय वेळेनुसार वाजलेत 8:08 आणि मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. चतुर गोलंदाज आहे. ओमकारचा विचार केला तर कटर्स फार चांगली यूज करतो. त्यासोबतीला वेग प्रचंड आहे. ओमकारचा क्रिकेट मी अतिशय जवळून बघितलंय. ज्यावेळेस त्याच्या क्रिकेटमध्ये त्याच्याकडे रॉ पेस होती, त्यासोबतीला ॲक्युरेसी थोडीशी कमी होती. मात्र वर्षोनवर्ष काम केलं आणि ॲक्युरेसी
वरती विश्वास दाखवत असताना ओमकार आता परिपक्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने फार चांगले क्रिकेट ओमकारच्या वतीने आम्हाला नेहमी पाहायला मिळतो. आलाय बॉल डॉट आणि आता मैदानावरती सागर आणि सुयोग या दोन खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला मोठी धावसंख्या बनवणं गरजेचं आहे, कारण रात्रीचं सत्र अंडर फ्लड लाईट्स धावा बनतायत. कालच्या सत्रामध्ये आम्ही पाहिलंय धावा डिफेंड होत नाही, त्यामुळे धावा बनवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन ऑन साइडला टर्न केलाय. म्हटलं होतं ॲक्युरेसी त्यासोबत दिल्या व्हेरिएशन वरती फार चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला नेहमी ओमकार पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. 1 धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ आहे. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळते. आता स्ट्रायकिंग एंड वरती सुयोगला आपण पाहू शकतो. डाकुरे हाताचे फलंदाज सुयोग मैदानावरती पाहायला मिळतील आणि त्यांच्या वतीने कशी कामगिरी होईल ते देखील पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे, कारण मैदानावरती 3 बॉल वरती एकच धाव आली आहे. संघ अडचणीमध्ये सापडलाय. अष्टविनायक क्रिकेट संघ वासिन मात्र आता कमबॅकची नितांत आशा आहे. ती आशा पल्लवित करू शकणार का सुयोग हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50 बचेंगे तभी तो लढेंगे. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक तर लाज जवाब पाहायला मिळतो. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर असतील, वेगाने आलेत बॉल वरती. सिंगल कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो थोडासा वाईट. बॅकिंग साठी फिल्डर नाही आहेत मैदानावरती. 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. एक्झॅक्टली तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 4 या आकड्यावरती. कॉलिंग कोऑर्डिनेशन थ्रो करत असताना बॅकिंग देखील तितकीच महत्वाचं आहे सर. जर मैदानावरती तुम्ही बॅकिंग दिली तर मात्र थ्रो तुम्ही करू शकता, अन्यथा थ्रो करण्याचा काही अर्थ नाही आहे. जर बॅकिंगला तुम्ही नसाल तर मात्र धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील जाताना पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 4 बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न फन्सनकडे यूज अपील देखील करण्यात आली. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हा थ्रो मात्र अतिशय वेगवान, प्रचंड वेग होता. लेग बायशी एकदा वा टीमच्या टोटल मध्ये टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवणं आता गरजेचं आहे सुयोगला. सुयोग एक चांगला खेळाडू आहे. सुयोगच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती सागर, ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आता या 2 खेळाडूंना अनुभव पणाला लावावा लागेल. मैदानावरती धावा बनवावे लागतील, कारण धावा बनतील संध्याकाळच्या सत्रामध्ये, त्यावेळेस धावा डिफेंड देखील होतील. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये कॅचची संधी निर्माण झाली होती. वेल स्टॉप. जबरदस्त स्टॉप पाहायला मिळतोय. अर्ध्या पिच वरती खेळाडू आलाय. एक्झॅक्टली मैदानावरती सिंगल ऍड होईल. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावर. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसप्रीत बुमराची कॉपी ओमकार नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेस सुरुवात केली होती वेग प्रचंड होता, पण ॲक्युरेसी नव्हती. काही काळासव त्याने ॲक्युरेसी देखील फाईंड केली. त्यानंतर व्हेरिएशनचा वापर. पहिले काय करायचा, तो व्हेरिएशनचा वापर करायचा, त्यामध्ये थोडंसं गंडायचं आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणायला गेले तर. पण त्यानंतर लाईन लेन वरती त्याने फोकस केला. वेग थोडासा जरी कमी केला तरी पण त्याने लाईन आणि लेन सोडली नाही. आणि येस, सेकंड बुमरा आपल्याला पाहायला मिळतोय. जो करता है सबको गुमराह ऐसा हमारा ओमकार बुमरा. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला प्रेमनाथ पाहायला मिळतात. या सर्वांचा आपण पाहू शकतो फार चांगला खेळ आम्ही नेहमी पाहिलाय. अगदी जवळून या सर्वांचा खेळ खांडपी क्रिकेट आम्ही नेहमी पाहतो. अत्यंत जवळचे सर्व मित्र आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं भरपूर साऱ्या ट्रॉफीज मारल्यात. काल देखील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मराठेपाडा इथे या संघाने हासिल केलं. पहिला क्रमांक देखील पटकावू शकले असते, मात्र मिस्टेक झाली, कॅच ड्रॉप झाली प्रतीक विषयची, आणि त्यामुळे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्रचित 11 खांडपी संघाला मिळालं. एक्झॅक्टली मिड विकेटच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त फिल्डिंग एफर्टला जवाब पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट होत मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतात. 8 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये 6 आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती डबल पाहायला मिळते. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नहीं से कुछ तो सही. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल कधीही श्रेष्ठ असतं. त्यामुळे सिंगल डबलचं भरणं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल असते. त्यामुळे सिंगल डबलचा भरणं असणं गरजेचं आहे. स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. स्वतःला यॉक करून बसले. ज्युसी हाफ वॉली होता, मात्र स्टेप आउट झाले, त्यामुळे स्वतःला यॉक करून बसले. आलाय बॉल डॉट.
समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं प्रेमनाथने. बघितलं स्टेप आउट होत आहेत, हाफ वॉली टाकला जो यॉक बनला आणि त्यानंतर आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 8 या आकड्यावरती. बॉल चालेत 8, अजून देखील 22 बॉलचा काही शिल्लक. यावेळेस देखील ट्राय करत असताना लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 9 ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओमकारच्या 2 ओव्हर्स फार महत्वाच्या असतात. त्यासोबतीला आपल्याला नयन त्याची देखील नयन जो आपल्याला पाहायला मिळेल आज उपस्थित नाहीये. मात्र इथे फटका मोठा मारायचा प्रयत्न आणि फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन, विकेट होत असताना पतन, फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज बाद. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती पंच सांगत असताना व्हाईट बॉल एक वेगळी शैली असते ठाकरे सरांची. सर की अलग अदा जिस पे पूरी दुनिया है फिदा. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय, अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्विच हिट स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. कॅचची संधी, वड कॅच अफलातून झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट होत असताना पतन. फलंदाज अशोक बॅक टू पवेलियन. बडा झटका, दुसरा गडी बाद. सचिनजी देसले साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई PSI आणि त्यांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मैदानावरती जी मॅच आपल्याला पाहायला मिळते 50-50 नाही आहे मित्रांनो, वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळते खांडबे संघाच्या वतीने. मात्र अष्टविनायक वासिन संघ देखील कमबॅक करू शकतो एखादा मोठा फटका आला तर. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये, मिड ऑफचा फिल्डर डाऊन द बॉल कॅच साठी इंटरेस्टेड आहे. एका हातामध्ये झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता, मात्र कॅच झाली ड्रॉप आणि मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या फलकावरती 12, 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त मैदानावरती मुकाबला रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे प्रचित 11 खांडबे आणि दुसरीकडे वासिन, असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळतील. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 12 पाहायला मिळतोय. म्हणजे काय तर प्रचित 11 खांडबे संघाने फार चांगली गोलंदाजी केली आहे. आता वासिन संघाला पार्टनरशिप बिल्ड करून झाली आहे मित्रांनो. आता गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की विजलो जरी आज मी तो माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. सांगावं लागेल मैदानावरती आणि सांगेल कसं आपल्या कृतीतून. चांगली बॅटिंग करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील, मैदानावरती धावेंचा डोंगर गाठावा लागेल. त्यावेळेस तुम्ही मैदानावरती असं म्हणू शकता. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील दीपक पाहायला मिळतात
हा दीपक बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार, दीपक आणि त्यासोबतीला प्रेमनाथ हे स्ट्राईक गोलंदाज आहेत खांडपे संघाचे. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येतील, कॅच साठी कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन, वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना अष्टविनायक क्रिकेट संघ वासिन संघाला. फलंदाज सुयोग, बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. तिसरा धक्का 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती अनिकेतला आपण पाहू शकतो. मैदानावरती अनिकेतच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. ऑन साइडला हुक केलाय, स्ट्रोक तर लाजवाब. फाईन लेग थर्ड मॅन बीट आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला 4 धावेंसाठी हा नशिबाचा चौकार. गुड स्ट्रोक. वासिन संघाची मॅच पाहण्यासाठी चौकारांचा किंग म्हणून ज्याची ओळख आहे टायगर अर्थात त्रिशूल यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम त्रिशूल, आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती आहे. त्रिशूल आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला 4 साठी हा खणखणीत चौकार. येस, आपण बघू शकतो व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात मान्यवरांची उपस्थिती. आमचे साईनाथ शेठ पालवी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, ज्यांच्या वतीने आपण पाहू शकतो मैदानाच्या चौफेर बाजूला मैदानाच्या आतमध्ये किंवा सभा मंडपावरती जे बॅनर्स आहेत त्या बॅनरचा संपूर्ण खर्च साईनाथ शेठ पालवी साहेबांच्या वतीने सौजन्य झालंय. त्यांचा विशेष आम्ही कौतुक करणार आहोत. अवंतर्षिता फलकावरती होईल 8 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 21. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली एक्स्ट्रा धाव फलकावरती होईल 8 धावसंख्या फलकावरती 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 इथे मोठा प्रश्न असा उपस्थित झालाय, ओमकारची वर्णी का नाही लावली. दीपककडे देखील कॅलिबर आहे, दीपककडे गुणवत्ता ठासून भरली आहे, मात्र दुसरीकडे अष्टविनायक वासिन संघाच्या विकेट जात आहेत. अशा वेळी स्ट्राईक गोलंदाजांचा यूज करणं बंधनकारक नेहमी असतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, कॅच कंप्लीट झाली आणि फलंदाज झालेत बाद. आल्या पावली परतावा लागतंय माघारी. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय अष्टविनायक क्रिकेट संघ वासिन संघाला. अजून एक विकेट, चौथा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम वासिन संघाला. नवीन बॅटर मैदानावरती अविल आपण पाहू शकतो. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे ती कमालीची गोलंदाजी. स्पेशली प्रत्येक गोलंदाज, असं नाहीये की एका गोलंदाजाने विकेट टेकिंग गोलंदाजी केली नाहीये. पंधा कसला, प्रत्येक खेळाडू एस ऑफ बेस, प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. बॉलिंग करत असताना परफॉर्मन्स दाखवलाय, परफॉर्मन्स डिलिव्हर केला. षटक क्रमांक 1 ओमकार, ज्या ओमकारच्या वतीने 6 धावा खर्च केला. त्यानंतर प्रेमनाथच्या वतीने देखील 6. त्यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो व्हाईट बॉल. अवंतर्षी धाव फलकावरती 8 होईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना आता 23 धावा पाहायला मिळतील. 23 ऑन द बोर्ड. बॉल झालेत आतापर्यंत 4.
2 विकेट 2 चौकार 2 वाईट आतापर्यंत पाहायला मिळतात. थोडीशी महागडी गोलंदाजी या षटकामध्ये झाली आहे जरूर, मात्र विकेट देखील आलेत. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेला फटका दमदार पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. मिलेंगे रन 4 तो होगा पार 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार. या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा येत आहेत आणि त्या धाव्यांचं कारण म्हणजे बॅटिंग करत असताना फलंदाज अनिकेत आणि त्यानंतर आता अभि. प्रत्येक खेळाडू एकाच समीकरणावरती खेळतोय की तोडा आणि फोडा. मैदानावरती तेच गरजेचं आहे. 2 षटकांमध्ये फक्त 2 षटकांमध्ये तब्बल 12 धावा धावफलकावरती ऍड होत्या. मात्र त्यानंतर जी स्पीड आपल्याला पाहायला मिळाली कमालीची होती. षटक क्रमांक 3 मैदानावरती जबरदस्त पाहायला मिळतं. बॅटिंग टीमसाठी वेगवान प्रचंड वेग, जबरदस्त गती आणि रनआउटचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. मात्र एक्झॅक्टली 22 एकदा बा टीमच्या टोटल मध्ये आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. जे मात्र 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 28 पाहायला मिळते. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती 2 षटकांमध्ये झाली. त्यानंतर चांगली बॅटिंग 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये तब्बल 16 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 6 + 6 12. या षटकामध्ये 16 आल्यात. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 28 विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला प्रेमनाथ पाहायला मिळतात. आता प्रेमनाथच्या वतीने कशी गोलंदाजी होईल ओव्हर नंबर 4 मध्ये पाहणं इंटरेस्टिंग. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. 28 धावा धावफलकावर. यावेळेस देखील शॉर्टर वनचा वापर. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ड्रिल करून दाखवतात. पुल करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन. मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हल्ला बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 28 धावा फलकावर. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ज्याला पुल करण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली. आला बॉल डॉट. मोठा स्ट्रोक मारण्यापेक्षा सिंगल डबल हे कधीही श्रेष्ठ असतं. मी नेहमी म्हणतो की डॉट बॉल येण्यापेक्षा सिंगल डबल आले तर धावफलक पुढे सरकत राहतो आणि पुढे सरकत राहिले धावफलक तर मात्र तो प्रेशर जो असतो तो क्रिएट होत नाही. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. प्रचंड वेग, जबरदस्त गतीने गोलंदाजी करत असताना प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. ओमकारनं थांबवलंय आणि प्रेमनाथला आपण बघू शकतो स्पेल कंटिन्यू करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पेल कंटिन्यू प्रेमनाथचा गेला. ओमकारला थांबवलाय. पहिलं षटक ओमकारचं जबरदस्त राहिलं. प्रेमनाथने त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी केली. 3रं षटक थोडंसं महागडं ठरलं. मात्र 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सूर सापडलेले आहेत. यावेळेस देखील मैदानावरती डाऊन द लेग साइड अवांतरशी धावफलकावरती होतील 8 आणि धावसंख्या फलकावरती व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 29 धावा फलकावर. पहिले 2 बॉल दोन्ही निर्धाव पाहायला मिळाले. 3ऱ्या बॉल जो मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि सार्थक 11 कुरून अशा दोन्ही नामांकित संघांमध्ये पुढील मॅचचा आपण टॉस देखील करणार आहोत आणि तो टॉस आपण मिड मॅच मध्ये करू. तुर्तास मैदानावरती जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकारांची नितांत गरज आहे कारण ज्यावेळेस चौकार येतील, ज्यावेळेस धावा बनतील त्यावेळेस सुरस निर्माण होईल. येतोय खणखणीत 4 धावांसाठी चौकार. वरती जर विचार केला ना 5 ओव्हर मध्ये 55-60 धावा बनवणं गरजेचं आहे कारण 50-50 मॅच आपण नेहमी पाहतो. कधी बॉलिंग तर कधी बॅटिंग दोन्ही हवी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पण एक सेफ टोटल म्हणजे 55 ते 60. यावेळेस टोटली प्लम. विकेटचं पतन. एस्टन समोर फलंदाज जाडवे ठापलेले आहेत आणि फलंदाजांना कुठेतरी थोडासा अनऑर्थोडॉक्स पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली. पॅडला आदळला बॉल आणि पंचांना
अपील करण्यात आली. अपील पंचांनी उचलून धरली आणि विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अविच्या खेळीचा अंत गडी गमावलाय 5वा. बॅटिंग करत असताना अष्टविनायक वासिन संघाने. याच दरम्यान हरिश्चंद्र महाराज पालवी साहेबांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2026 हे देखणे दैदीप्यमानाने रुबाबदार पर्व आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. 4 दिवस चालणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळतोय. मिडॉन मध्ये फिल्डर रनआउटचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. पंचांकडे अपील मात्र पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे, बॅट ड्रॅग आहे, हे पंचांनी पाहिलंय. एक धावची मात्र कंप्लीट. शेकी सिंगल मैदानावरती कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला 34 पाहायला मिळतात. क्या बात आहे, वेगळी शैली. डेड बॉल सपाटे जसे मारतो ना, 4-5 डेड बॉल झाले पाहिजेत, म्हणजे कसं सरांना कुठल्याही प्रकारे जिमची गरज लागणार नाही. स्टेप आउटून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र लाईक डॉट आणि धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 षटकं 34 धावा. मॅचला इंटरेस्टिंग बनवायची असेल तर या षटकामध्ये मिनिमम 16 ते 17 धावा येणं गरजेचं आहे. एकदा 50+ धावसंख्या गेली ना, असं म्हटलं जातं की काय केलं यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून मग बॉलिंग केली तर अष्टविनायक वासिन संघ देखील या मॅच मध्ये काढता पाय जो घेतलाय त्याच्यामधून फ्रंट फूट वरती पुन्हा एकदा येऊ शकतो. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 34. 34 धावा धावफलकावरती. मोहितच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. बघूया मोहित मनमोहित करणारी गोलंदाजी करू शकतील का. असं म्हटलं जातं की जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता ही प्रेशर सिच्युएशन आहे. मी नेहमी म्हणतो प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. प्रेशर मध्ये आता हिरा देखील बनणार आहे. तो हिरा बनू शकेल का फलंदाज ते देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मोहित मनमोहित करणारी गोलंदाजी करू शकतील का. स्लॉट मधला बॉल व्ही शेप मध्ये लॉफ केला. अलॉंग द कार्पेट बॉल चालला लॉंग अपच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट होईल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज होते ते आग्रही होते, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो अतिशय वेगवान पाहायला मिळाला. एक्झॅक्टली मैदानावरती सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 35. 35 धावा धाव फलकावरती. अष्टविनायक क्रिकेट संघ वासिन विपक्ष प्रचित 11 खांडपे असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील मोठा सुख मारण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतोय. आवड्याच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. कुठेतरी थोडासा टेंटेटिव्ह अप्रोच फलंदाजाचा पाहायला मिळाला. बॅटची कडा पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. आवड्याच्या खेळीचा अंत. जो भावड्या मैदानावरती धावा बनू शकला असता असा भावड्या मैदानाच्या बाहेर जातोय. मुकेश नवीन बॅटर पाहायला मिळतील. भरत भाऊ भावड्याचं उभं राहणं फार गरजेचं होतं. या पुढील 5 बॉलवरती भावड्या जर उभा राहिला असता 1-2 मोठे फटके आले असते आणि जर मोठे फटके आले धावसंख्या 50 पर्यंत पोहोचली असती. ज्यावेळेस धावसंख्या 50 पर्यंत पोहोचते ना, एक पॉझिटिव्ह माइंडसेट नक्की क्लिअर होतो की आपण धावा डिफेंड करू शकतो. यावेळेस बॉल पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट होतोय. पॉइंटचा खेळाडू बॉलच्या मागे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 3 देखील कंप्लीट. साच बाच और ताज. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 38. 38 धावा धाव फलकावरती आहेत.
फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवणं इथून गरजेचं राहणार आहे बॅटिंग टीमला. अष्टविनायक वासिन संघ सध्याच्या घडीला बॅकफुटवरती आहे. मात्र 3 बॉल 3 मध्ये 2 जरी मोठे फटके आले, धावसंख्या 50च्या आसपास गेली, मित्रांनो मॅच मध्ये नक्की मजा येईल. स्टेप आउट होऊन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. वन्स अगेन बॉल आलाय डॉट आणि धावसंख्या स्थिर आणि स्थगित 38 या आकड्यावरती पाहायला मिळते. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. एक बॉल जो मात्र आउट ऑफ द पार्क येणं गरजेचं आहे. सातत्याने त्या बॉलच्या शोधामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती मुकेश. यावेळेस देखील कार्पेटच्या सहाय्याने बॉल चालला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. डीप डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये फिल्डर असतील. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 39 धावा धावफलकावरती असतील. आता मुकेश स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती मनमोहित करणारी आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट फार चांगलं. रनआउटचा प्रयत्न. पंचांकडे अपील. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. याच तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बघूया धावा असतील की नाही, फलंदाज बाद असतील की नाही हे देखील पाहिलं जाईल. सर पहिली धाव तर कंप्लीट झाली आहे. फलंदाज पोहोचलाय. मग किती धावा असतील या? 2 धावा पाहायला मिळतील. सो धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धाब्यांच्या मदतीने. 41 41 धावा धावफलकावरती आणि 42 42 धाब्यांचं लक्ष असेल. सार्थक 11 कुरून संघ इन ऍक्शन मध्ये आणि उपस्थित देखील आहे. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाचे कर्णधार. आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल आपण देखील उपस्थिती दाखवायची आहे. संदीप सर आपण आले असाल, नरेंद्र सर आपण आले असाल तर लगेच उपस्थिती दाखवायची. आपण टॉस देखील करणार आहोत. सार्थक 11 करून संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. चेक. प्रेक्षकांनो आपल्या स्पर्धेमध्ये क्रीडानगरीवरती जसं मी काल उल्लेख केला की सलग 4 दिवस 4 आपले खिल्लारी बैल येणार आहेत, खिल्लारी नंदी येणार आहेत आणि काही क्षणातच काही मिनिटातच आपल्यामध्ये अनेक बाजी जिंकणारा आपल्या सर्वांचा लाडका महेंद्र तामाणे साहेबांचा बेलकर पाड्याचा बाजी येणार आहे काही मिनिटांमध्येच या आपल्या क्रीडानगरीवरती. जेव्हा अनेक गुलाल उधळणारा जिंकणारा बाजी येईल तेव्हा टाळ्यांचा कडकडाट करा. फटाक्याची आतषबाजी सुद्धा होणार आहे आणि सरपंच साहेब त्यासाठी जयत तयारीला लागलेत. आपण करू नंतर स्वागत बाजी ह्या नंदी खिल्लारी बैलाचं. आणि विनंती की प्रेक्षकांना की आपापल्या बाजूला वायर ज्या दिसतात ना वायर, त्या वायरवरती पायी ठेवू नका, तिथे बसू पण नका, तिथे खुर्च्या पण ठेवू नका. कृपया ती काळजी घ्या, तुमच्यासाठीच आम्ही सांगतोय आणि तुम्ही स्वतःची काळजी प्लीज घ्या. हा येस बरोबर. जर तुम्ही तिथे रिस्क तुम्हीच घेतलं तर जबाबदार सुद्धा तुम्हीच असणार. त्यासाठी आम्ही आयोजक मंडळ गावकरी मंडळ जबाबदार नसण्याची आपण काळजी घ्या. हाय पॉवर जिथे लाईन्स आहेत विशेषतः झाडांजवळ. महाराजांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करतोय. सार्थक 11 करून
आणि शिवम स्पोर्ट्स गिरसे असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 5 ओव्हरची मॅच आहे. कॉल असेल. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाचा कॉल आहे. विनंती असेल मान्यवरांना आपण कॉइन फ्लिप करायचंय. 38-38 असा कॉल आणि पडलाय. सरपंच चषक विनंती असेल मान्यवरांना आपण आसनस्थ व्हायचंय. लगेच आपण सार्थक 11 कुरुन संघ 5 ओव्हरची मॅच. अभिनंदन. आपण टॉस जिंकलाय डिसिजन कळवायचा. फिल्डिंग ट्रेडिशनल पारंपरिक निर्णय घेतलाय. टॉस जिंकून फिल्डिंग करायचा. रजनी क्रिकेट एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी मी नेहमी उल्लेख करतो. तुम्ही टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे. समोर इतका बलाढ्य संघ आहे ज्याचं नाव गिरसे. या संघाविरुद्ध किती धावांपर्यंत थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? बॉलिंग जर चांगली टाकली सर्व प्लेयरांनी तर 40च्या आतच थांबू आम्ही, आणि जर 50च्या आत असेल तरी आम्ही कव्हर करू शकतो. आणि काय सांगशील ओव्हरऑल आयोजनाबद्दल? कारण आयोजन भरपूर ठिकाणी तुम्ही खेळता, पण हे आयोजन काहीसं वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. 5 ओव्हरच्या मॅचेस नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं आयोजन. 5 ओव्हरचं मॅच आणि नाईट टुर्नामेंट आहे. आम्ही जास्त करून नाईट टुर्नामेंट म्हणजे डे टुर्नामेंट खेळतो. नाईटमध्ये आम्ही ही दुसरी तिसरी मॅच असेल, पण खूप चांगलं आयोजन नियोजन केलं आणि आम्हाला संधी दिली त्यासाठी धन्यवाद. मॅचसाठी शुभेच्छा असतील. एक प्रश्न अजयला असा आहे. अजय, आज डिसिजन फिल्डिंगचा असेल, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाला. यावेळेस अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, बट व्हॉट अ टेक. थर्ड मॅचच्या दिशेला हा जबरदस्त टेक पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येत असताना नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली आय थिंक No+1 असेल ही. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. No+1 एकूण 2 धावा फलकावरती आड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तीन धावा असतील. येस, थोडस चेंजेस. 4 धावा फलकावरती असतील आता. एक वाईड. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केल्या. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळते. उंची देखील जास्त आणि लांबी देखील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेगच्या दिशेला. बॉल सीमा पलीकडे आलेला दमदार 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. हे षटक मी बोलतो नेहमी महत्वाचं असतं. पहिलं षटक ज्यावेळेस तुम्ही धावा डिफेंड करत आहात, कमी धावा असतील त्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी फार महत्वाची असते. इथे देखील थोडीशी खराब गोलंदाजी. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 9 या आकड्यावर. अष्टविनायक वासिन संघाकडे फार चांगली गोलंदाजी आहे. काय झाले यापेक्षा आपण काय करू शकतो याप्रती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल फटका दमदार पाहायला मिळतोय. स्ट्रोक असरदार आणि बॉल सीमा पार. स्वीट साऊंड अँड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. 6. फलकावरती पाहायला मिळतील. 15 ऑन द बोर्ड. जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र बॅटिंग नो डाऊट ॲट ऑल. फुल पेस ऑफ द बॅट अँड बॉलचा प्रॉपर कनेक्शन आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
यावेळेस देखील कट केलाय स्ट्रोक तर लाच जवाब पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेला व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल मध्ये कट केला आणि बॉलला फेकून दिलं डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार. याच दरम्यान आमचे अर्नॉल्ड साईभाऊ यांची उपस्थिती पाहायला मिळते. साईभाऊ वेलकम. स्टील बॉडी हेल्थ इज वेल. यावेळेस देखील पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे. जोपर्यंत अपील होईल मैदानावरती एकदा कंप्लीट आणि एका धावेच्या यस लिगबाशी एकदा वाढ होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते जी मात्र जाऊन पोहोचली आहे. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र फलंदाजी षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 20 या आकड्यावर. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 22 धावा हे इक्वेशन पाहायला मिळतोय. अष्टविनायक वासिन विपक्ष प्रचित 11 खांडपे असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लो स्कोरिंग एन्काउंटर नेहमी हाय व्होल्टेज होता ते आपण नेहमी पाहिलंय. IPL 2017चा फायनल मुंबई इंडियन्स वर्सेस रायझिंग पुणे सुपर जॉईंट 128 धावा 20 ओव्हरमध्ये बनल्या. 129 लक्ष होतं. असं वाटलं होतं की वन साइड डॉमिनेशन रायझिंग पुणे सुपर जॉईंटचं पाहायला मिळेल, पण त्याच वेळी मुंबई इंडियन्सने ती मॅच जिंकली, ती फायनल जिंकली. तिसऱ्यांदा आपल्या नावावरती तो चषक केला. अगदी तशीच कामगिरी अष्टविनायक क्रिकेट संघ वासिन या संघाला करावी लागेल. असं म्हटलं जातं की रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासी के पास चलकर समंदर भी आएगा, यूं थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न इथून करावे लागतील अष्टविनायक वासिन संघाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल जो मात्र आपल्याला ठीक लाईन आणि लेंथ वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल आलाय डॉट. विजयासाठी इक्वेशन पाहायला मिळतात 23 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. राहुल स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अक्षय पाहायला मिळतात. राहुल विजयाची चाहूल देऊ शकतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला सुमित पाहायला मिळतात. यावेळेस देखील स्ट्रोक हलक्या हाताने दिलाय, फक्त दिशा दाखवली आणि बॉलला फेकून दिले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय फाईन बॉल सीमा पलीकडे, कल्लात्मक चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 24 येस. मैदानावरती पंचांचा इशारा नो बॉल. थर्डमॅनच्या दिशेला बॉल देखील ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. कलेक्शन खराब पाहायला मिळेल. एक्झॅक्टली 2 नो प्लस 2 या एकूण 3 धावा फलकावरती ऍड होतील अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन. आय थिंक 27 हे 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि पुढचा बॉल फ्री हिटचा देखील असेल. रेंज शूटिंग करण्याची सुवर्ण संधी आहे. मैदानावरती तो रेंज शूटिंग होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती वन्स अगेन. स्विच हिट. व्हॉट अ स्ट्रोक. ब्रिलियंट फटका पाहायला मिळतो. या फटक्याचे चटके डेफिनेटली बसतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट, मॅसिव्ह हिट आणि बॉल सीमा पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शिरून फाडून बेदून बॉल सीमा पार. चौकार. आमच्या रक्ताचा रंग एकाच. यावेळेस देखील थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात असं आपण ऐकलंय. मैदानावरती मिस्टेक होत असताना आपण सातत्याने पाहतोय. अष्टविनायक क्रिकेट संघ वासिन संघाच्या वतीने मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील ज्या मात्र 2 आणि वाईट प्लस 2 एकूण 3 धावा. म्हणजे एक तर कर्जबाजारी त्या दुसरा शेजारी धावा नाहीयेत, त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा बहाल करतायत. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 34.
यावेळेस हुक केलाय, स्ट्रोक तर फसलाय. डाऊन द बॉल, फिल्डर येतील कॅच साठी. कॅच झाली ड्रॉप आणि एक धाव झाली कंप्लीट. खांदे झुकलेत. असं म्हटलं जातं की मन के हारे हार, मन के जीते जीत. तुम्ही मनात हारू नका. रणात हारले तरी देखील चालतील, मात्र मनात कधी हारू नका. 35 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजून देखील 7 धावांची आवश्यकता. 4 बॉलचा केस झालाय. अतिशय अप्रतिम स्कोरिंग साई सरांच्या वतीने आम्हाला पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार आहोत. यावेळेस देखील बॅकफुटला आले, पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. 4 धावांसाठी राहुलच्या बॅट मधून ही विजयाची चाहूल देणारा खणखणीत चौकार. मैदानावरती कसं असतं तर मित्रांनो, कमबॅक असा असतो. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल विजयाची चाहूल देणारी ही फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अलॉंग द कार्पेट. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय. प्रचित 11 खांडपे संघाने अभिनंदन. हार्ड लक, टफ लक देणार आहोत अष्टविनायक क्रिकेट संघ वासिन संघाला. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला पण वळणार आहोत. साई सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. अक्षय नो डाऊट ॲट ऑल ज्याने कमालीची कामगिरी केली. अक्षय सामन्याचे सामनावीर.